नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे, की तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणतीही गडबड न करता केवळ आणि केवळ सर्व डॉक्युमेंट पूर्ण असल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. हिंगोली आणि बीड जिल्ह्याची जी पोलीस पाटील भरती आहे ती सध्या सुरू आहे. परंतु सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो, की येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच माझं सांगणं आहे, की कागदपत्र पूर्ण असल्याशिवाय कुणीही फॉर्म भरायला गडबड करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की हिंगोली आणि बीडची फॉर्म भरायला सुरुवात झाल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी लगेच पहिल्या दिवशी फॉर्म भरून रिकामं होऊ नका. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर तुम्ही फॉर्म भरा, अन्यथा तुमचे डॉक्युमेंट काढल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 3 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे, की काय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुमचं जे डोमिसाईल आहे ते, त्यानंतर महिलांचं नॉन क्रिमिलेअर त्याच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे आणि दुसरी गोष्ट की चारित्र्य प्रमाणपत्र. तर या संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो बघा, जे डोमिसाईल आहे ते मागच्या जालना जिल्ह्याच्या वेळी एका विद्यार्थ्याला अपात्र केलं होतं. तहसीलदारचं प्रमाणपत्र असून सुद्धा त्याला अपात्र करण्यात आलेलं होतं. कारण त्याच्याकडे ते अधिवास प्रमाणपत्र होतं आणि ते अधिवास प्रमाणपत्र ते मराठीमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये ते तसं लिहिलेलं होतं स्थानिक रहिवासी आहे वगैरे अशा गोष्टी होत्या आणि त्याने ते तहसीलदार ऑफिसकडनं म्हणजे तहसील ऑफिसकडनं ते आणलेलं होतं आणि त्याला सांगितलं की हे असलं अधिवास प्रमाणपत्र चालणार नाही. म्हणून माझं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुमच्याकडं नॅशनॅलिटी, एज अँड डोमिसाईल अशा पद्धतीने जे असतं लिहिलेलं, तर तेच सर्टिफिकेट तुमच्याकडे असू द्या. वाटल्यास त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेला आहे. तशा पद्धतीने ते डोमिसाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे राष्ट्रीयत्व, वय आणि अधिवास अशी नोंद असलेला त्यामध्ये तहसीलदारचा टिकमार्क आणि एक बारकोड वरती असतो. तर त्या पद्धतीचं जे डोमिसाईल आहे तेच डोमिसाईल तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. जर जुन्या पद्धतीचे काही डोमिसाईल असतील तुमच्याकडे, अधिवास प्रमाणपत्र असतील, तर ते ग्राह्य धरली जाणार नाहीत. कदाचित तुम्हाला बाहेर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळं जास्त मित्रांनो त्याला खर्च येत नाही. त्यामुळे ते नवीन काढून घ्या. तर त्याचा फॉर्मॅट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. ते तुम्ही बघून घ्या. दुसरी गोष्ट की तुमचं जे हे आहे म्हणजे महिलांचा प्रॉब्लेम आहे की फॉर्म भरताना वडिलांच्या नावाने भरायचा, पतीच्या नावाने भरायचा. मग त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलेअरचा एक प्रॉब्लेम येतो, ते नेमकं कुणाकडचं काढायचं. तर नियम हे प्रत्येक वेळी मित्रांनो बदलत असतात. त्यामुळे तुम्ही जवळच्या एस-डी-एम ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा, की नेमकं जे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आहे ते कुणाचं काढायचं? वडिलांचं काढायचं किंवा पतीच्या नावाचं काढायचं. आता काही-काही महिलांचा प्रॉब्लेम आहे, की लग्न झालेलं आहे, डॉक्युमेंट जे आहेत ते वडिलांच्या नावानं आहेत. कारण कास्ट सर्टिफिकेट वगैरे हे सगळं वडिलांच्या नावानं आहे. मग तिथलं जे नॉन क्रिमिनल आहे ते कुणाच्या नावाचं काढायचं. जर फॉर्म जर वडिलांच्या नावाने सबमिट केला, आता एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमचं नाव बदललेलं असलं तरी तुम्हाला त्या फॉर्ममध्ये प्रतिज्ञापत्र असतं किंवा तुम्हाला प्रतिज्ञापत्र मुलाखतीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी द्यायला सांगतात, की माझं नाव अगोदर हे होतं आणि विवाहानंतरचं माझं नाव आहे, हे बदललेलं आहे. हे तुम्हाला प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा असतं. परंतु सुरुवातीला नॉन क्रिमिलियर कुणाचं लागणार याच्याबद्दलचे प्रत्येक वेळेला नियम बदलत असतात. त्यामुळे तुम्ही जवळच्या एस-डी-एम ऑफिसला कॉल करा, तिथं जाऊन तुम्ही विचारा किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला पती आणि तुमचे वडील दोन्हींच्याकडचे जरी तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये काढून ठेवले प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियरचे, तरी ते सर्वोत्तम असणार आहे. कारण आपल्याला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. कारण एवढा तुम्ही अभ्यास करणार, एवढं रात्रीचा दिवस करणार आणि मग एखाद्या डॉक्युमेंटसाठी जर तुम्हाला अपात्र ठरवलं गेलं, तर त्यासाठी मित्रांनो म्हणजे त्याच्यासारखं वाईट काय नसणार. कारण जालन्यामध्ये एका विद्यार्थ्याला या अधिवास प्रमाणपत्रामुळे अपात्र केलेलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ते अधिवास प्रमाणपत्र असू दे किंवा नॉन क्रिमिनल असू दे, तीच कागदपत्र चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला सगळीकडे मित्रांनो लागत असतात. सगळ्या कामकाजासाठी आपल्याला ती कागद लागतात. त्यामुळे आत्ताच तुमचे ₹200-400 गेले तर काही हरकत नाही. परंतु ती प्रमाणपत्र तुम्ही सद्यस्थितीमध्ये काढून घ्या. ऑन द स्पॉट तुम्हाला फॉर्म भरताना जर वडिलांचं लागलं तर तिथं वडिलांचं अपडेट करा. नसेल तर पतीचं असेल तर ते पतीचं अपडेट करा. जशा पद्धतीने सूचना येतील, आता अर्ज भरताना त्यांच्या ज्या काही सूचना येतील त्या सूचनेनुसार सुद्धा आपल्याला कळेल, की तिथं जे नॉन क्रिमिनल आहे ते कुणाच काढायचं आहे. परंतु तशी जर का सूचनाच दिलेली नसेल समजा, तर मग काय होईल, की आपल्याला तिथं कॉल करून विचारावं लागेल किंवा आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पतीचे सुद्धा काढायचं आहे आणि वडिलांच्या नावाचं सुद्धा काढायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे,
ते बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला कॉल येतो की सर हे जे चारित्र्य प्रमाणपत्र आहे ते पोलीस स्टेशनमधनं काढायचं आहे का? तर पोलीस स्टेशनमधनं अजिबात काढायचं नाही. चारित्र्य प्रमाणपत्राचा जो काही फॉर्मॅट आहे तो सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. फक्त तिथं तुमचं नाव, पत्ता वगैरे लिहायचा आहे आणि ज्या माणसाकडून तुम्ही प्रमाणपत्र घेणार तो माणूस मात्र तुमच्या गावचा रहिवासी असणं आवश्यक आहे, तुमच्या ओळखीचं असणं आवश्यक आहे. त्याची सही वगैरे त्याच्याकडून घ्यायची आहे त्याच्यावरती. दुसरी गोष्ट, हे घ्यायचं कुणाकडून? कुणाकडूनही घेतलं तरी चालतं. तुमच्या मित्राकडून सुद्धा घेतलं तरी चालतं. परंतु ज्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने म्हणजे एखादा डॉक्टर आहे, एखादा वकील आहे किंवा अजून कोणी गावामधली अशी व्यक्ती असेल की ज्याच्याकडे सही शिक्का आहे स्वतःचा, तर त्याच्याकडनं घेतलं तर ते जास्त बेटर राहतं. परंतु त्याचा एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. तुमच्याकडे एखाद्या मित्राची सही जरी त्याच्यावरती असेल तरी सुद्धा चालून जातं. कारण ते फक्त फॉर्म भरताना तुमच्याकडे लागत असतं. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेला ऑटोमॅटिक एस-डी-एम ऑफिसकडून एक प्रत नियुक्तीची जी आहे ती तिकडे पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मग त्यांचा अहवाल जो आहे तो एस-डी-एम ऑफिसला प्राप्त होत असतो आणि मग तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं जात असतं. म्हणजे प्रमाणपत्राचा जो विषय आहे चारित्र्य प्रमाणपत्राचा, तो ऑलरेडी एस-डी-एम ऑफिसकडनं तिकडे अहवाल जातो आणि त्यानंतर ते चारित्र्य प्रमाणपत्र तिकडे जातं. त्यामुळे तुम्हाला तिथपर्यंत जाण्याची किंवा काढण्याची गरज नाही. त्यामुळे आत्ता तुम्ही जे चारित्र्य प्रमाणपत्र काढणार आहे ते गावातलं कुठल्याही व्यक्तीचं या ठिकाणी चालून जातं. तर अशा या 3 महत्त्वाच्या अपडेट होत्या. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अजून काय तुमचे प्रश्न असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.